उपजुनी पुढती येऊ, उपजुनिया पुढती येऊ, काला खाऊ तही बात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखे, सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका मने वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, विठ्ठल 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 विठ्ठल. उपजुनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, समचरण सरोजम सांद्र नीलांभूदम, जलत नीत पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंग प्रथम नमन. दुसरे चरण दंताजिया, दुसरे चरण दंताजिया, गंगा कृपा दाने, प्रतेता विचार, गंगा कृपा दाने, प्रतेता विचार. दुसरे चरण संताजिया, गंगा कृपा दाने, प्रतेता विचार. बाबाजी बाबाजी जगुदार तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा प्रसादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा रूप लागलो, आवड झाड राचरे. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आता हे हृदय आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. यंत्रम प्रविशंतम वाचेम प्रस्ता, संजीवन क्लेशक्नीधर सोज्ञा, अन्यास श्रवण गादीन प्राणा प्राण भगवते पुरुषाय तुभ्यं.
सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नंदराव्या अवघे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नंदरावा उपजनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला उच्चारलेला अभंग देवूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती श्री तुकाराय यांचा काला प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी जी सेवा जी आज त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे कीर्तनरूपी सेवेचं त्याचं तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की 18 तारखेला श्री क्षेत्र कोंडेगावान ते श्री तीर्थक्षेत्र मांदळी या ठिकाणी बाबांच्या आत्मारामगिरी महाराजांच्या दर्शनासाठी आज गेलेला पायी दिंडी सोहळा आणि आज ह्या कीर्तनाने काल्याच्या कीर्तनाने आज त्याचा समारोप म्हणजे सांगता ह्या कीर्तनाने हे सेवेने होत आहे. त्यानिमित्ताची आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा कोणताही कार्यक्रम असो त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनांनी ठरलेली असते. समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. युद्धाची समाप्ती सुद्धा कोणचं भगवे पताका दाखवून समाप्ती होत नाही. तह करायचा असेल समाप्ती करायची असेल तर तिथं पांढरं निशाण दाखवावं लागतं. तसं हे काल्याचं सुद्धा प्रकरण म्हणजे वारकरी संप्रदायाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने म्हणजे लाहीच्या प्रसादाने केली जाते. विठ्ठल सर्वांना नेत आहे परमश्रद्धेय परमादरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज जाधव कोंडेगावान यांची वर्षानुवर्ष म्हणजे माझ्या अगोदर सुद्धा त्यांची वारी महिन्याची वारी मांदळीची चालू होती. आता कसं थोडस वय झालं की महाराज हे इंद्रिय पांगुळ होत्यात महाराज. आता यांना म्हणलं चला मी येतो दशमीला या ठिकाणी येतो आळंदीवरून आणि तुम्ही महिन्याच्या वारीला चला. करू शकत नाही आम्ही त्या होऊन गेल्या वाऱ्या. तशी बाबा महाराजांची ही वारी गावातून चालू आहे आणि वारकऱ्यांच्या सर्व ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा गेला आणि आजची सांगता या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी होत आहे. विठ्ठल दोघही आम्ही दिंडी चालक नाही. अशोक महाराज असन मी असन आम्ही दोघही दिंडी चालक नाही. माझ्या दिंडी सोहळ्यामध्ये आता मी माझं म्हणतो म्हणजे सांगण्याकरता माझं नाही पण त्यांचं आहे. माझ्या दिंडी सोहळ्यामध्ये जर आले ते तर कीर्तनाची सांगता त्यांच्याकडून त्र्यंबकला गेलो कीर्तनाची सांगता त्यांच्याकडून करून घेतली आणि आमचं नियोजन असं आहे की बाबा आपला जो दिंडी सोहळा आहे त्यामध्ये आपण सेवा करायची नाही. दुसऱ्यांना जे वरिष्ठ आहेत जे दिंडी सोहळ्यामध्ये कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत गायक आहेत त्यांना चान्स द्यायचा. त्यांची सेवा आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये करून घ्यायच्या.
म्हणून ते दिंडी सोहळ्यामध्ये, माझ्या दिंडी सोहळ्यामध्ये त्यांच्यातून काल्याची कीर्तनाची सेवा होती. आणि 2-3 वर्षापूर्वी, अगोदर तर आम्ही तिथेच करायचो काल्याची सांगता, पण 2-3 वर्षापासून ग्रामस्थांना काहीतरी प्रसाद भेटावा, बाबांचा प्रसाद. ज्यांना आता कामाधंद्याच्या धावपळीच्या कलियुगामध्ये काहींना सवड नाही. आता बाप्पू तर म्हणतात मला मराय सुद्धा सवड नाही, पण मरण आलं पाहिजे महाराज, मरण आलं पाहिजे. ओके नाही, मला तो विषय पुढे मांडायचा आहे. सवड नाही, पण दादा हो एक आवर्जून सांगून जाईल, ज्यांनी हा नरदेह दिलेला आहे, ज्यांनी हा नरदेह दिला आला आहे, त्याच्याकरता वेळ काढा. रात्रीच्या लोड शेडिंगचा कालखंड चालू आहे. रात्रीच्या वेळेत जरी एखादा फेज गेला, लाईटीने झटका मारला आणि पाण्याची जर लाईटी असेल, तर हा बाबा 12, 12:30, 1-1:30 वाजता उठून गाडी एक काठी घेऊन, बॅटरी घेऊन त्या स्टार्टर जवळ जातो आणि बटन दाबतो. इतकं तुम्ही तत्पर आहात प्रपंचामध्ये, तुम्ही इतके तत्पर आहात. मग ज्यांनी हा नरदेह दिलाय त्याच्याकरता थोडस ओके नाही, लई नको ओके नाही. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांग, मोठके निमिष भरी दे तुझा, म्हणजे पापणीची जी उघडझाप होण्याकरता बाप्पू, पापणीची उघडझाप होण्याकरता जितका कालखंड लागतो तेवढा माझ्या परमार्था करता द्या, माझ्या भगवंता करता द्या, माझ्या मांदळीच्या आत्माराम बाबांच्या करता द्या. विठ्ठल विठ्ठल द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तेने मुक्तचारे साधेल्या, तेने मुक्तचारे साधेल्या, साधेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. गाडी होती पिकअप, पिकअप मध्ये बाप्पू पण बसलेले होते. पाण्याचं कॅन गाडीमध्ये होतं, त्याला काय म्हणतो कुलंट ना, त्याला पाणी टाकावं लागायचं. 1-2 किलोमीटर गेलं की 3 किलोमीटर इकडून जाताना बाप्पू गाडीमध्ये होते. सारखं 1-2 किलोमीटर गेल्याच्या नंतर त्या कुलंट मध्ये पाणी टाकत होते. गाडी गरम होत होती म्हणून बाप्पू वैतागून गेले. आता थकलेला आहे, वैतागून उतर खाली, त्या ड्रायव्हरने म्हणायचं उतर खाली, बस पुन्हा, टाक पाणी, चल पुढं, असं चाललं होतं. पण येताना आम्हाला प्रश्न पडला, पकाले महाराज एवढं पब्लिक त्या गाडीमध्ये आणायचे, गाडी गरम झाल्यावर काय करायचं, रात्रीचा प्रसंग. पण भगवंताची बाबांची एवढी कृपा आहे महाराज, तिथून एकदा पाणी टाकल्याच्या नंतर आम्ही पुन्हा पाणी टाकलंच नाही, असं नाही, मला हे सांगायचं नाही. पण आम्ही पाणी टाकण्याकरता ज्या वेळेस गाडी थांबवली त्यावेळेस त्या गाडीच्या त्या कुलंट मध्ये पाणी शिल्लक असायचं. हे आम्ही नाही सांगत, हे गोरखनलगे नाही सांगता, हे बाबांचा प्रसाद. आम्ही एक निष्ठेने आम्ही दोघंजण वारी नाही करीत, आम्हाला बाबांचा आशीर्वाद काय आहे, एक निष्ठेने प्रेमाने भक्तीने केलेल्या वारीचं फल काय आहे हे आम्हाला सांगायचे. याला गोरख नलगे किंवा जाधव महाराज एकत्र आहे म्हणून हे आम्ही सांगत नाही. याला हा तुमचा गावातला एक ज्येष्ठ नागरिक शामराव बाप्पूंचा अजून सुद्धा गाडीमध्ये ते पाण्याचं कॅन आहे महाराज. ही ताकद परमार्थाची आहे. भक्तीने प्रेमाने भावाने वारी करा. त्या निमित्ताची आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे महाराज. आम्हाला म्हणजे मी खरंच महाराज भाग्य समजतो की आज एवढे दिग्विजय गायक कीर्तनकार प्रवचनकार माझ्यासारख्या नमुन्याच्या कीर्तनामध्ये यांनी टाळ घेऊन उभं राहावं एवढं आपलं भाग्य नाही झालं महाराज, खरंच भाग्य नाही. आज हे यांना 2-2 महिने यांना तारीख आहे का विचारावं लागतं, त्यांचे कार्यक्रम घ्यावं लागतं. पण आपलं काही भाग्य असून पूर्वजन्मीचे हरिभक्ती परमार्थ प्रेमी अरुण महाराज, दत्तात्रय महाराज, आज मला असा अभिमान
दत्तात्रय महाराजांचं सांगायचे. कोणताही माझ्यासारखा नमुना सुद्धा या व्यासपीठावर बोलतोय ना, यांनी अजून दिंडी माझी वैयक्तिक पंगत दिलेली नाही. पण ज्यावेळेस मला भोयऱ्यामध्ये अडचण आली दादा, म्हणलं महाराज अशाची माझी अडचण आहे, मला त्र्यंबकेश्वरला जायचे आणि मला पंगत हवी आहे. म्हणजे तुम्ही कशाला कुणाला विचारायला सांगता, मीच घालतो ना. याला म्हणतात परमार्थ प्रेम. हरिभक्तीपरायण पखाले महाराज असतील. महाराज माझ्या वडिलांच्या वयाचे माणसं आहेत महाराज. परमश्रद्धेय परम आदरणीय 16-17 वर्ष झाले दिंडीचा विना वागवण्याचं काम. दिंडीचा विनाच्या प्रस्थानापासून तर सांगता होईपर्यंत अण्णांकडं विटेकर अण्णांकडे विना असतो. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र हरिभक्तीपरायण ज्यांना स्वामी महाराजांचा अनुग्रह आहे आणि ज्यांच्या आजून घरावर सुद्धा पत्रे नाहीत. दत्तात्रय महाराज तुम्ही जाता येत आहे कार्यक्रमामध्ये पाहताय. अरे भगवंताची भक्ती अशी करा दादा हो, भगवंत आपल्या सेवेमध्ये आला पाहिजे. तुम्ही अजूनही विटेकर महाराजांच्या घरावर अजून पत्रे नाहीत दादा. 2 खोल्या, दोन्ही मुलांच्या 2 खोल्या उभ्या आहेत बांधकाम करून, पण पत्रा नाही. पण माझ्या स्वामी महाराजांचं मंदिर उभं राहिले, कळस झालाय आणि पुढं लाखो रुपयाचा सभामंडप उभा राहिला. ही कसं हे सेवेचं प्रतीक आहे. पखाले महाराजांच्या सोबत आलेले ते महाराज भाऊ महाराज हरिभक्तीपरायण आमचे पितृतुल्य दादा आहेत, इथापे आहेत आणि आमच्या गुरुबंधूंचे सासरे दिवेकर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी शिंदे महाराज आहे. विशेष करून ज्यांनी आईपेक्षा जास्त आमच्यावर प्रेम करावं माता भगिनीने, विशेष करून मावशी गावडे मावशी. महाराज या मातेचं किती प्रेम असावं दादा, किती प्रेम असावं. सावलेलंच नव्हे. ज्या ज्या वेळेस मला परमार्थाची अडचणी, सिस्टीम असेल, तुमचा स्वयंपाक असेल, तुमचा ट्रॅक्टर असतील, तुमचं पिकअप असेल, तेवढं सहकार्य कोणी करावं. कळमकर, मल्हारी कळमकर, त्यांच्या सोबत आलेले त्यांचे मित्र परिवार, विशेष करून गायकवाड भाऊ गायकवाड या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि आपलं हे जे चित्रीकरण माझं प्रथम होते बरं का, मी तुम्हाला सांगतो माझा परिचय नाही, मी त्याला विरोध आहे माझा वास्तुपात्रात चित्रीकरण करण्याचा. त्या भाऊचं नाव काय बघा, आमचे नावकरीच आहेत गोरख महाराज सांगळे यांनी ते चित्रीकरण व्हिडिओ कॅसेट करण्याचं काय त्यांचा नियोजन आहे. पण माझं विशेष आहे हे जे आणि ह्या दिंडीची सांगता आपल्या घरी व्हावी. 4 वारकऱ्यांना ग्रामस्थांना त्याचा प्रसाद, बाबांचा प्रसाद नाही येता आलं का प्रपंचाच्या राहटातीमध्ये, तर त्यांना प्रसाद भेटावा ह्या उद्देशाने महाराजांनी आज तीर्थक्षेत्र महाराज सोडून कोणी हे गरीब काला कराय मोकळा नाही. पण गावाचा उद्धार व्हावा, गावाचा उद्धार व्हावा, गावाचं भलं व्हावा याच्याकरता संत येत असतात. म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज मला भावार्था थोडक्यात घ्यायचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, काय सांगतात, उपजोनिया पुढती येऊ, 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 उपजोनिया पुढती काला खाऊ दहिरात, काला खाऊ दहिरात, वैकुंठी तोईचे नाही, वैकुंठी तोईचे नाही, वैकुंठी तोईचे नाही, वैकुंठी तोईचे नाही. काला खाऊ दहिरात, काला खाऊ दहिरात, काला खाऊ दहिरात, वैकुंठी तोईचे नाही, वैकुंठी तोईचे नाही, वैकुंठी तोईचे नाही.
महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यात व्याघात दोष होत नाही का? उपजोनी म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येऊ काला खाण्याकरता. जन्माला येणं एवढं सोपं आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपण गाथा पाहिला नाही का? म्हणजे याच्यात व्याघात दोष होतो, हो की नाही? मला पाणी मागायचं आणि मला काय तहान नाही असं सांगायचं, हा व्याघात दोष. पाणी तर प्रथम अरुण महाराजांना मागायचं मी, पण पुन्हा पाण्याचा तांब्या भरून घेऊन आल्याच्या नंतर त्यांना म्हणायचं की मला तहान नाही, म्हणजे हा व्याघात दोष. जगद्गुरु तुकाराम महाराज संसारामध्ये जन्माला येण्याचं दुःख किती सांगतात महाराज. संसार दुःखमूळ चौकडी विश्रांती नाही गोटे रात्रंदिवस तळमाळ. विश्रांती नाही गोटे रात्रंदिवस तळमाळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढार. धन बसुनी पाठी लागले ओढार. दृष्टी देईल निर्मळ. दृष्टी देईल धर्म लागो दैवाचा देव पर उपकारे. अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारे. लागो सदैवाला देव पर उपकारी. अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारे. आता माझ्यासारख्या नमुन्याने त्याचा त्याग केलाय, ते गेले आळंदीला. पण तुम्ही संसारामध्ये दुःख किती आहे हे जाणतात महाराज. संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला वाटतंय महाराज सुख संसारामध्ये आहे, पण सुख संसारामध्ये नाही. किती सुख आहे संसारामध्ये सांगू का? भजन करा विठ्ठल. गुलाबजाम खाल्लाय का कुणी? गुलाबजाम खाल्लाय का? गुलाबजाम आहे ना, तो चमच्याने खायचा असतो. चमच्यामध्ये गुलाबजाम घ्यायचा, तो तोंड उघडायचं, आ करायचं, चमच्याने ते गुलाबजाम गोल तोंडामध्ये टाकायचा. आणि तो ह्या कंठ आहे ना, कंठाच्या खाली आणि तोंडाच्या मध्ये इथपर्यंत, इथं असेपर्यंतच सुख आहे विठ्ठल. ऐका सांगतो, तोंडामध्ये टाकायच्या अगोदर सुख नाही. तोंडामध्ये जिभेच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतरच सुख आहे. कंठाच्या खाली गेल्याच्या नंतर सुख नाही. विठ्ठल विठ्ठल. अर्थात किती आहे जीवनामध्ये गुलाबजाम खाण्याचा अट्ठास किती आहे. मला ढवळगावला जायचे, हॉटेलमध्ये जायचे, स्वीट होम मध्ये जायचे, गुलाबजाम खायचा आहे, गुलाबजाम खायचा आहे. सकाळी 4 वाजता उठतो, आंघोळ करतो, कपडे बदलतो, नाश्ता करतो, हे करतो ते करतो, गाडी पकडतो, पटपट गाडीला जातो, गाडीत बसतो, तिकीट काढतो. आता तिकीटची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट ढवळगावच्या स्टँडवर उतरतो. स्वीट होम स्वीट होम स्वीट होम स्वीट होम पाहतो. स्वीट होम मध्ये जातो. मला पावशेर एक छटाक 10 ग्रॅम 100 ग्रॅम गुलाबजाम द्या म्हणतो. तो एका प्लेटमध्ये गुलाबजाम 3 गुलाबजाम आणि 1 चमचा देतो. हे चमच्याने गुलाबजाम घेतो, तोंडामध्ये गुलाबजाम टाकतो. तोंडामध्ये आल्याच्या नंतर लगेच विरघळला. ओरिजिनल असन तर, खाव्याचा ओरिजिनल असेल तर लगेच विरघळतो आणि तो कंठाच्या खालीची गेल्याच्या नंतर सुख नाही. विठ्ठल. आपल्या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना अण्णा माझ्यासारख्या नमुन्यांनी तुम्हाला सुखाची काही व्याख्या करून सांगावी महाराज. संसारामध्ये खरंच सुख नाही महाराज. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही बाई, त्यात सुख नाही. यात सुख नाही बाई, यात सुख नाही. यात सुख नाही बाई, त्यात
यात सुख नाही सुख नाही हो त्यात सुख नाही या संसार नगरी बाजार भरला गमाई या संसार नगरी बाजार भरला गमाई या संसार नगरे बाजार भरला गमाई संसार नगरी बाजार भरला गमाई. यावेळेस मी माफी मागून सुद्धा बोलतो दत्तात्रय महाराज की संसारामध्ये सुख आहे किंवा नाही त्याच्या पडण्याच्या अगोदर ज्याला कळलं म्हणजे संतांनी संसार केलाच महाराज. पण एक संत असे होऊन गेले हो की नाही ते म्हणजे रामदास स्वामी. वद सावधान समयोग संसाराचा त्याग केला आणि आपल्या साधनेमध्ये निघून गेले, साधनेला निघून गेले ते खरे संत महाराज. आणि संसारामध्ये सुख नाही मग चला महाराज आता नलगे महाराज म्हणतात संसारामध्ये सुख नाही मग काय करायचं इथं बारे सोडायचे लगेच आळंदीला महाराजांच्या बरोबर निघायचं. कोणी सुद्धा यायला मोकळा नाही. पण एक लक्षात ठेवा तुम्ही माझ्या करता भगवंत करता मांदळीला आळंदीला पैठणला देहूला त्र्यंबकेश्वरला आपो किती मोठी पर्वणी आहे महाराज. यांच्या दारावरून दिंडी सोहळा जातोय महाराज त्र्यंबकेश्वरला. मला काय गरज आहे महाराज? नाही मला काय गरज आहे महाराज. पण याच्यातून एक जरी वारकरी उभा राहिला माझ्या संप्रदायाची माझी सेवा सद्गुरु जोग महाराजांची सेवा घडली असं मी मानतो. विठ्ठल गुरु जोग महाराजांना काही घेणं देणं नव्हतं महाराज. संप्रदाय आज वारकरी संप्रदायाचे जेवढे कीर्तनकार प्रवचनकार मृदंगाचार्य असतील हे सगळे संस्थेच्या गुरुवर्यांच्या मुळे हे आज परंपरा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. विठ्ठल पर्वणीचा काळ म्हणजे मला सद्गुरु जोग महाराजांचं काय सांगायचंय ते आज पर्वणीचा काळ म्हणजे सद्गुरु जोग महाराजांचा नवमीपासून पुण्यतिथीचा कार्यकाल म्हणजे सप्ताह चालू आहे पुढे आळंदीमध्ये. आणि विशेष करून आज ज्यांची जयंती आहे ती म्हणजे परम श्रद्धेय परम आदरणीय वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गोंदलेकर महाराज यांची आज जयंती आहे. विठ्ठल दोन्ही बाजू साधू संतांनी दोन्ही बाजू आपल्या समोर ठेवल्यात. पण साधू संतांचा ह्या दोन्ही बाजू समोर ठेवून सुद्धा संतांनी याच्यामध्ये आपल्याला परीक्षा करायला सांगितली की तुम्ही संसारामध्ये राहूनही परमार्थ करा आणि संसाराचा त्याग करूनही परमार्थ करता येतो. याच्यात कोणचं तुम्हाला उचलायचा वाटा हे तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे. म्हणून संसार एवढा दुःख मूळ आहे तरी जगद्गुरु तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा आम्ही पुढती हो की नाही आम्ही उपजनी पुढती येऊ काला खाऊ काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. काय जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय जन्माला येण्याचं मग काल्यामध्ये इतकं सुख आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या काल्यामध्ये आपल्याला किती सुख वाटतं साधू संतांना किती सुख वाटतो. याच्यापेक्षा ज्यांनी ह्या अभंग लिहून ठेवला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. मग काला खाण्याकरता स्पेशल जर जगद्गुरु तुकाराम मग तुम्ही जिथे वैकुंठामध्ये आहे तिथे काला नाही का हो? तिथे काला आहे का? तिथे काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे वैकुंठा सुद्धा मध्ये काला नाही. मग काला हा होतो कुठं? काळा हा संत देव आणि भक्त याच्या सानिध्यामध्ये होतो. विठ्ठल काला हा देव भक्तामध्ये होतो महाराज. देव भक्तामध्ये काला होतो. आणि हा काला कुठेही एखाद्याचं लग्न झालं आणि काल्याचं कीर्तन तुला असं होत नाही. हे संप्रदायाची भूमिका आहे. वारकरी संप्रदायाचे हे दंड आहे हे नियम आहे की आपल्या वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर काल्याचं कीर्तन आणि आज भगवंताच्या चरित्रावर बोलायचा असाही दंड आहे. विठ्ठल महाराज सांगतात आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ म्हणजे काला खाण्याकरता जन्म घेऊ असं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना खाली येण्याचं हे कारण नाही. पण ह्या येतो कळवळा म्हणून हे संत याच्याकरता येतात. माझ्या मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी
ह्या सर्वसामान्य माझ्या जनाचा लोकांचा कळवळा येतो म्हणून संत अवताराला उगत हे जन नदके बेडोळा एक कळवळा म्हणोया एक कळवळा म्हणोया उगते जन नदके बेडोळा एक कळवळा म्हणोया एक कळवळा म्हणोया हे जन बुडायला लागले दादा याचा कळवळा येतो म्हणून संत अवतार आणि आल्याच्या नंतर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढविता धर्म पुण्य केला हरी भजनी हे धवळले जग मिळविला लाग ओके नाही आणि ह्याच्या करता संत येतात दादा हो किती जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन काय एवढं सोयीस्कर नाही गेलं महाराज समाजाने फक्त हीच साधलं महाराज माझ्या साधू संतांचं फक्त आपल्या त्या माणसामुळं जाधव महाराजांच्यामुळं यांच्यामुळं त्यांच्यामुळं आपला फायदा ओके नाही इफेक्ट शब्द लवकर कळन फायदापेक्षा इफेक्ट कसा होईल हे संतांकडून पाहिलं ठीक आहे नाही एका मावशीला सवड नव्हती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असं चरित्र आले एका मावशीला सवड नव्हती कुठं लिंबीच्या बाजारला जायला सवड नव्हती मग तसं देहूमध्ये एका मावशीला सवड नव्हती तेल आणण्याकरता पहिले तेलाचे घाणे होते लाकडी घाणे होते करडी घेऊन जायच्या ते तेलाच्या त्या आधुलीनी तू मोजणार त्यांना करडी द्यायच्या तेलाचं काही 1 लिटरचं माप असेल त्यांनी तेल द्यायचं प्लस तेलासोबत बैलांना खाण्याकरता पेन द्यायचे तुम्ही पुढा घेतल्या चॉकलेट तरी देतात का विठ्ठल विठ्ठल मला म्हणायचे तुम्ही सुखी होता महाराज तुमचं जीवन सुखी गेलं महाराज खरंच हे भाग्यशाली लोक आहेत महाराज यांचं जीवन सुखी गेलं यांनी ओरिजिनल खाल्लं महाराज म्हणून यांचं जीवन सुखी गेलं तेली हात त्या पेंड द्यायचा अशी गोल आकाराचा त्या पेंडीचा धाकला द्यायचा आणि तेल पण द्यायचा दादा हो मला हे सांगायचे जगद्गुरु तुकाराम महाराजा गावाला निघाले बाजारला निघाल्याच्या नंतर एक मावशी म्हणली मला कामचुकीचा दिवस आहे मला काही सवड नाही हे माझं 1 पावशेरी लिटर तेल घेऊन ये महाराज तर त्या महाराजच होते जगद्गुरु तुकाराम महाराजच होते महाराज आता आम्ही आमचा एक रामकृष्ण रे विठ्ठला महाराज म्हणजे कसे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते 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 त्याचे पाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता जीवनाम तयारवादी चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वदता जीवनाम तयारवादी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे खैका शिव भोळा चक्रवर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज हे भोळे होते एक सांग का यांनी वारी नाही केली हे माझ्या मनामध्ये खंत आहे पण पुढे ऐका दांडे महाराज वारीला आले नाहीत म्हणजे माझा विषय असा होता इथून पाय येतील दोघं पण ते आले नाही पण पुढे ऐका मला ती खंत वाटली पण पुढे ऐका त्यांनी संप्रदाय करता आपला मुलगा व्हायला हे फार महत्वाचं आहे विठ्ठल
सोपं नाही दादा. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये विद्यार्थी पाठवणं आणि ह्या बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून येतो कळवला ह्या समाजाकरता त्यांनी पुत्राचा त्याग केला महाराज. आज कसं का काही केलं पोरग सर्व्हिसला लागलं असतं 25-25 हजार रुपये महिन्याला घरात आलं. त्याग आहे हा मतलब नाही महाराज, हा समाजाकरता त्याग आहे. आणि हा त्याग समाजाला ज्या वेळेस कळण दांडे महाराजांचा त्यावेळेस हे त्यागाची भूमिका ऐकाय दांडे महाराज नसणार आहे महाराज. संतांची मोठेपण सांगितलं लोकांनी, पण संत निघून गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या कृती जगामध्ये. त्यावेळेस दांडे महाराज पुढे असतील त्यावेळेस त्यांना आनंद झाल्याशिवाय सामान्य नाही. कुणाचं ते क्लिक का काय ऐकून कीर्तन करणं काय करणं. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जाऊन त्यांच्या नियमाचं सगळं पालन करून 4 वर्षे संस्थेचा ग्रंथ सोडून त्या ठिकाणी ज्ञान संपादन करणं. नव त्र्यंबकला जाऊन साधनेमध्ये आज मुकेकर शास्त्री सामान्य महात्मे नाहीत महाराज. संस्थेमध्ये मुकेकर शास्त्री आहेत, हरिभक्ती परायण परम सद्देव परम आदरणीय शांती ब्रह्म बाबाजी या ठिकाणी आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये यांच्या चिरंजीवाला सानिध्यला तर ही सामान्य गोष्ट आहे का? बरं आता हे जर आले असते 2 दिवसाच्या वारीला महाराज काय फरक नसता पडला, ते पण आले असते. पण ज्याच्या हा उदरनिर्वाह त्यांच्या प्रपंचाचा चालू आहे त्याचा सांभाळ कोणतरी चालवलं पाहिजे ना. विठ्ठल मला हे सांगायचं ज्याचा त्याग आहे ना समाजाकरता. हे ध्वज म्हणजे पताका उभी आहे याच्या माग काठीचा किती त्याग आहे हे पाहत नाही दादा कोणी. हा ध्वज फडकतोय ना याच्या माग काठीचा किती त्याग आहे हे कुणी पाहत नाही, फक्त पताकाकडे पाहतो. अरे जर काठीच नसेल पताका फडकू शकत. विठ्ठल मला हे त्यांचं मोठेपण सांगायचं नाही, ज्याचं जळतं त्याला कळतं. जो संप्रदायामध्ये आहे, मी आळंदीमध्ये आहे, आळंदीमध्ये कोण आहे याचा मला सांगितलंच पाहिजे ना. मी यांच्या मोठ्या मुलांचं मोठेपण सांगते. माझे ते सद्गुरू जोग महाराजांचे शिष्य त्या संस्थेमध्ये शिकतात, म्हणजे ते सेवक आहेत ना. त्यांचं सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये काय आहे हे मला माहिती आहे ना. विठ्ठल विठ्ठल आपणास दृष्टांताकडे घेऊन जातो की जगद्गुरु तुकाराम महाराज बाजाराला निघाले. एका मावशीने तेलाची बाटली दिली. महाराज माझं पावशेर शेरभर काय असेल जुनं माप त्या पद्धतीने तेल घेऊन या. हो की नाही. बाटली दिली, महाराज गेले. आता ती जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्पर्श झालेली बाटली होती. महाराज तेल मागितलं, तेल यांनी दिलं. महाराज संध्याकाळी आल्या, घरी आले. घरी आल्याच्या नंतर मावशी दारामध्ये आले. तुकोबाराय ते सकाळी तेल आणाया तुम्हाला पैसे दिल तर बाटली दिल ती पुढे ते तेल द्या, मला तेल पाहिजे. तेलाची बाटली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी घेतली आणि त्या मावशींच्या ताब्यात दिली. दादा हो, जशी मावशी तेलाची बाटली घेऊन गेली, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 मोठी फॅमिली होती. पहिले एकत्रित कुटुंब असायची महाराज. 10 माणसं, 15 माणसं, 25, 100, 125 अशी मोठी जी फॅमिली असायची. एकत्र कुटुंबाची परंपरा होती महाराज. तेल उडाना मावशीला प्रश्न पडला. पुन्हा मावशीने मोठं कॅन दिलं. जगद्गुरु तुकाराम महाराज तेलच संपाय अख्ख्या गावाने लाईन लावली हो का. अहो ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्पर्श झालेलं तेलाची बाटली होती. विठ्ठल विठ्ठल संत नव्हते जगा मानसा सारखी. हो की नाही. समुद्र नदी नव्हे पहिला, पाषाणा म्हणून हे लिंगा. संत नव्हते जगा मानसा म्हणून आम्ही जगाचा कळवळा येतो म्हणून आम्ही उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. मग तो दही भात खाण्याकरता तुम्ही कुठून येतात. वैकुंठताई से नाही, 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 वैकुंठताई से नाही.
वैकुंठित ऐसे नाही कवर काही काल्याचे कवर काही काल्याचे कवर काही काल्याचे कवर काही काल्याचे वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात उपजून या पुढती येऊ काला खाऊ काही बात, पण ते वैकुंठात नाही म्हणून आम्ही उपजून इथे येऊ, हो की नाही, आणि काला खाऊ. पण तो काला तुम्ही एकटेच खाणार का? जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका देव मुखी एकमेका देव मुखी सुखे घालू बरी सुखे घालू बरी सुखे घालू बरी वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही सुखे घालू हुंबारी सुखे घालू हुंबारी सुखे घालू हुंबारी सुखे घालू हुंबारी वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना एका गृहस्थानी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही उपजून पुन्हा जन्माला येणार, काला खाण्याकरता येणार, वैकुंठातून येणार आणि तुम्ही एकटेच काला खाणार का? तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकटे काला खाणार नाही, आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये देऊ. आमचा संप्रदाय असा सांगतो, आमचा अप्पलपोटी मराठीतला शब्द सांगतो, अप्पलपोटी आमचा संप्रदाय नाही. आमचा संप्रदाय हे सांगतो एक जण जर कोंडेगावातून त्र्यंबकच्या वारीला आला तर पुढल्या वर्षी आम्ही 10 जण पाठवू. याच्यातून जो एक जण आला तो 10 जणांना तयार करतो. त्याचं जे 100% पुण्य आहे ना, 50% पुण्य त्याच्या पदरामध्ये पडत असतं. कुणाच्याही दिंडी परमार्थ क्षेत्रामध्ये जो काम करतोय ना दादा हो, त्याची अधोगती, त्याचा परमार्थ मोडण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या संसारांचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. अहो ते धर्माचं काम करतोय हो, जो धर्माची पताका घेऊन मांदळीला जातोय, पंढरपूरला जातोय, आळंदीला जातोय, त्र्यंबकेश्वरला जातोय, आणि त्याच्यामध्ये त्याच्या अन्नामध्ये त्याच्या दिंडीमध्ये तुम्ही मीठ कालवण्याचं काम करीत असताना ते अघोर कृत्य करू नका. म्हणून आमचा संप्रदाय हे सांगतो की एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी. आम्ही अंपलपोटी नाही. एखाद्याने जर फरसांचा पुडा दिला ना, आम्ही सगळ्यांना वाटून देऊ. आम्ही एकटे खाणार नाही. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, ओके नाही, आम्ही एकट्याने खाणार नाही. मुक्काम वास्तविक पाता मावशीची तर मुक्काम होता आपल्या दिंडी सोहळ्याचा, पण मी गेल्याच्या नंतर त्या पंक्तीचं काय होईल? भावाकडे आजचा मुक्काम दिला साखेवाडीला महाराज, पुढं भावाकडं महाराज, आणि ह्या माऊलीमुळं आज 25 ते 30 महिला दिंडीमध्ये आल्या. केसच बाकी जाधव महाराजांची दिंडी मोठी झाली हे फल नाही, फल यांना भेटलं महाराज. अहो ह्या मावशीने पंक्तीचं, आम्ही जिथे पिंपर करायचे तिथे मुक्कामी असतो, सकाळचा त्यांचा फराळाचं खाऊन जायचं म्हणलं की उशीर व्हायचं, उन्हाची रनिंग उरकत नाही, म्हणून आम्ही त्यांचं फराळची पंगत सकाळची कॅन्सल केली.
त्या माऊलीने रात्री 10:30 वाजता साबुदाणा भिजायला टाकला. काय घेणं देणं? माझी माय सुद्धा हे करू शकत नाही दादा हो. 10:30 वाजता साबुदाणा भिजाय घातला आणि ज्याच्या घरी आम्ही मुक्कामी होतो त्याच्या घरी नाही टाकता तिसऱ्याच्या घरी टाकला. शेंगदाणे नाही, फक्त आळंदीचं फराळाचं उरलं म्हणून ते फराळ सोबत बाबांच्या तिथं मठामध्ये द्यायचं या हिशोबाने साबुदाणा गाडीमध्ये शिल्लक होता. 10:30 वाजता साबुदाणा भिजाय घातला. तिथं गोंडे गावामध्ये 11 वाजता फोन केला की मी सकाळी येते, शेंगदाणे कुटून ठेवा, मिरची आणून ठेवा, बटाटे कापून ठेवा, बटाटे उकडून ठेवा, मी सकाळी येऊन साबुदाणा घेऊन खिचडी करून जाते. हा त्याग करावा लागतो. नगरला जाताना पिकअप मध्ये म्हातारी आदळली, मटका फ्रॅक्चर आहे, पण आज म्हातारी वारी करते. ही कशाची कृपा आहे महाराज? कशाचे डॉक्टर? कोण डॉक्टर महाराज? डॉक्टर जीवन मरण जे आहे ना, मरण सुधारण्याचं काम करतोय. डॉक्टर मरण माणूस जिवंत म्हणजे आजन्म जीवन करू शकत नाही डॉक्टर. त्याला जे तिथ ठरलेली आहे, जो काळ ठरलेला आहे तिथपर्यंतच. फक्त मरणाच्या ज्या वेदना आहेत ना ते सुधारण्याचं डॉक्टर काम करतो. मरणाच्या तोंडातून डॉक्टर पुन्हा पेशंट माघारी आणून देत नाही. जो चॅलेंज देणारा डॉक्टर आहे त्याला माझ्या समोर उभं करा. कोण म्हणता डॉक्टर जिवंत करतो? अरे तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलंच नाही ना, शक्यच नाही ते. तुम्ही मांदळीची एकनिष्ठेने आमच्या दिंडीमध्ये नका येऊ जाधव महाराजांच्या, नलगे महाराजांच्या, दांडे महाराजांच्या दिंडीमध्ये. तुम्ही एकनिष्ठेने तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवने जा, पण एकनिष्ठेने माझ्या बाबांचं दर्शन घ्या दादा. तुम्हाला फलद्रूप बाबा तुम्हाला आशीर्वाद देतात. पुढं वाऱ्या करताय, पुढं परमार्थ चाललाय दादा. कोणीही लौकिकामध्ये परमार्थ करीत असत, माझ्या साधू संतांनी एकांतामध्ये जाऊन परमार्थ केला. भामचंद्र घोराड्या डोंगराव जाऊन महाराजांना गावामध्ये साधना करून नाही दिली लोकांनी. महाराज आज त्यांच्या ज्ञानोबा तुकारामाच्या येताना आम्ही विचार केला, महाराज जातीने आम्हाला नको झालं त्या साखी वस्तीवर असून पिंपर करायच्या मुक्कामापर्यंत. शेवटला मी महाराजांना तळतळीने म्हणलं मी पुढल्या वर्षी दिंडीमध्ये येणार. किती चहा प्यावं, किती नाश्ते खावं, किती पंक्ती खावं महाराज. 4 वाजता जेवण करावं, भाकरीचं हुलग्याचं ती कडानं 4 वाजता आम्ही चोरून भाकरी खावं महाराज. किती आघोरी वृत्ती आहे महाराज. साधना कशी सांगितलेली आहे. मला विषांतर होतोय, माझं टायमिंग संपत आलेला आहे. महाराज म्हणतात आमचा समाज, आमचा वारकरी संप्रदाय अप्पलपोटी नाही. एकमेका देव मुखे सुखे घालो होंबरे, वैकुंठी तो आईसे नाही, कवळ काही कालायचे. विठ्ठल मग हा काला जो करणार आहे महाराज, तो काला तुम्ही कुठं करणार महाराज? अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे बाळवंट, तुका म्हणे बाळवंट, तुका म्हणे बाळवंट, तुका म्हणे बाळवंट. बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काही काल्याचे ah
कुमार 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 तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठी तो आईसे नाही प्रबळ काही काल्याचे. तुकाराम महाराज म्हणतात जिथे काला करायचा आहे ते वाळवंट आहे, ते बरव आहे, नीट आहे आणि उत्तम असं आहे. ओके नाही, हे जीवनाचा हा यथार्थ वर्णन करणारा हा चरण आहे बरं का. जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे. ओके नाही, वाळवंटाचा प्रकार सांगितला म्हणजे आपलाच प्रकार सांगितला नाही का. आपला देह हा कसा होईल. ओके नाही, भगवंताला अर्पण होणारं फुल हे टवटवीत असावं एक नाही. ओके नाही, बरोबर असावं, नीट असावं आणि उत्तम असावं. अशा प्रकारचं आपण जीवन जगलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठामध्ये काला करू आणि आजची ही जी सेवा आहे ही कालेची सेवा आहे. आणि जगद्गुरु तुकाराम संत महाराजांचं प्रमाण आहे की चरित्र ते उच्चारावे चरित्र तेच अभंगाचा मतीचा अर्थ तोच सांगायचा. कीर्तनाव तेच बोलायची की भगवंताने जे काही बालपणामध्ये जे काही चरित्र रांगता हे चरित्र सांगायचं. एक 15 मिनिटं 10 मिनिटं आपण त्या चरित्रावर बोलणार आहे. विठ्ठल संत आपण आणि देव येण्याचं निमित्त हे वेगवेगळं आहे. ओके नाही, संत कशा करता येतात आपल्याला यावंच लागतं. म्हणजे प्रत्येकाला एक एक द्यायची. विठाला विठाला आपल्याला यावंच लागतं महाराज. आपलं कर्म शिल्लक राहिलं म्हणून आपल्याला यावंच लागतं. संत हे आपल्या जीवनाचा आपला उद्धार करता येतात आणि देवाला आणावं लागतं की नाही. हा कधी देव येतात महाराज. हा धर्माची क्लॅनी होते. ओके नाही, धर्म संपुष्टात येतो. साधू संतांचा त्यांच्यावर अन्याय होतो. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जड जड जीवा. ओके नाही, या जड जीवांचा उद्धार व्हावा. ज्यांच्याकडं लोक द्वेष भावनेने पाहतात त्यांच्याकरता त्यांच्या रक्षणाकरता देव येतात. हो, कोणाकरता येत नाहीत. हो की नाही. भगवंत आले कुणाकरता. माझ्या भगवंत आले कुणाकरता. माझ्या भगवंताच्या भक्ताकरता भगवंत आले. हो, आले का नाही. हो की नाही. कंसाचा नाश हा शक्य नव्हतं महाराज. त्याच्याकडून पाप कर्म करून घेणे इतकी ताकद त्या समाजाकडे नव्हती महाराज. म्हणून हो की नाही, आपली सख्खी बहीण नव्हती. देवकी ही सख्खी बहीण नव्हती. पण देवाने लग्नामध्ये विघ्न आलं. ओके नाही, वरात घेऊन चालले होते आणि विघ्न आलं. आकाशवाणी झाली. आकाशवाणी काय झाली. हो की नाही, हिच्या पोटी जो आठवा येणार आहे तो तुझा कर्दळ काल आहे. तो तुला मारणार आहे. तू कुणाची बोलवण करायला निघालेला आहे. त्या ठिकाणी ती यात्रा ते मिरवणूक थांबली गेली. त्या देवकीच्या झिंजा विणीला धरलं गेलं आणि त्याला मारणार. खड्ग त्याच्यावर वार करणार. तेवढ्या तर वसुदेवाने हात धरला आणि मोठ्याचा राग शांत करण्याची फक्त संताकडेच भूमिका असते महाराज. मोठ्याचा राग शांत फक्त संतच करू शकतात.
आपल्यासारखे वारकरी सुद्धा शांत, मला तर लय राग येतो महाराज, वारकरी शांत भक्त. वसुदेव हे संत होते, वासुदेव त्यांनी हात धरला कंसाचा. अरे कंसा तू वीर आहे, त्याच्या वीराच्या गोष्टी सांगायला लागल्या, तू 50% उतरला महाराज. अरे महिले काय तू असा अत्याचार करतोय, ही तुझी सख्खी बहीण आहे, तुला हिच्या पुत्रापासून मरण आहे ना, तुझ्या जीवाला धोका हिच्या पुत्रापासून आहे ना, जेवढे पुत्र होतील तेवढे तुझ्या स्वाधीन करतो ना. सोडून दिलं, बंदीखान्यामध्ये टाकलं गेलं, हो की नाही. ती काल तिथी गोकुळ अष्टमीची तुम्ही पाहून घ्या, मला काही एवढा अभ्यास नाही. विठ्ठल विठ्ठल किती श्रावण मास अष्टमी किती, हो की नाही. या ठिकाणी भगवान प्रगट झाली, त्याच्या अगोदर थोडस सांगतो, हो की नाही. पहिला पुत्र प्रगट झाला, हो की नाही. तो वसुदेव राजा कंसाकडे घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, हा याच्यापासून मला मरण नाही, पण माझी पापाची घटका, माझे 100 अपराध घडले पाहिजे, तेव्हाच याचा कर्ण याला मारू शकतो. भगवंताची ही नीती होती. शिशुपालाचे किती अपराध केले महाराज, हो की नाही. शिशुपाल ज्यावेळेस तो जन्माला आला, मावशीचा मुलगा होता भगवंताचा, बरोबर नाही, मला एवढा अभ्यास नाही. मावशीचा मुलगा होता, कृष्णाचा माऊस भाऊ होता, बरोबर. आणि त्यावेळेस त्याला 3 हात होते, किती 4 नव्हते, 3 हात होते का 3 डोळे होते. हा ते भक्ती करतात दत्तात्रय महाराजांची, त्यांना माहिती आहे. विठाला मग आपल्यासारख्यांना पण यांनी हे नक्की लक्षात ठेवायचं, आपल्यापेक्षा ज्येष्ठ बसलेले आहेत पुढे. 3 डोळे होते, पण ज्या वेळेस त्या मातेचा अपमान, आपलं लेकरू गोंड सासावं कोणत्याही मातेला वाटतं ना, 3 डोळं विचित्र वाटायला लागलं शिशुपालाच्या आईला. हे 3 डोळ्याचं बालक योग्य नाही. पण त्यावेळेस तिला दृष्टांत दिला, तिला सांगण्यात आलं की एक जण तुझ्या ह्या मुलाच्या दर्शनाला ज्यावेळेस येईल, भेटीला येईल, त्यावेळेस त्याचा एक डोळा लुप्त होईल, म्हणजे तिथून नष्ट होईल. मग आणि पुढं पण ऐक, ज्यावेळेस ह्या मुलाचा 3रा डोळा नष्ट होईल, त्यावेळेस असं समजायचं की त्याचा मृत्यू सुद्धा त्या माणसाच्या हातून आहे. विठ्ठल आपल्या मावस भावाला पाहण्याकरता भगवान श्रीकृष्ण गेले, त्यावेळेस त्याचा एक नयन नष्ट झाला. आणि त्यावेळेसच त्या शिशुपालाच्या आईने विनंती केली की मला दृष्टांत झालेला आहे, पण याला तू मारू नका, माझा एकुलता एक शिशुपाल आहे, याला तू मारू नको, याला तू मारू नको. वचन घेतले. पण ऐक मावशे, ऐक, मी याचे 100 अपराध होईपर्यंत शांत बसन. तसं कंसाला अपराध त्याच्याकडून कंसाकडून करून घ्यायचं होतं. पहिलं बालक त्यांनी परत पाठवलं. पण त्यावेळेस ओके, संत येथे उपकारा करताच येतात. तिथे नारद महर्षी आले, कंसाची गाठ घेतली. काय रे भाऊ, तुला मुलगा झाला, तुला भाचा झाला, तू पेढे वाटले असं केलं, पण तुला त्याच्यापासून मरण आहे ना. म्हणलं मूर्ख बोलता तुम्ही संत, तुम्ही नारद महर्षी, तुम्ही वेड्यासारखे बोलायला लागले. अहो तो पहिला आहे, मला 8व्यापासून मरण आहे. मग नारदांनी त्याला प्रॅक्टिकल करून दाखवलं. 8 काठ्या उभ्या केल्या, 8 सरळ काठ्या उभ्या केल्या आणि सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 7 8. पहिला पाठीमागून मोजलं 8 पासून, तर पहिला हा 8वा येऊ शकतो. आणि पहिल्यापासून 8 पर्यंत मोजलं तर शेवटचा सुद्धा 8वा येऊ शकतो. याच्यात तुझा कोणताही वैर्य असू शकतो. त्याच्यामुळं तू मारायला सुरुवात कर. असे 5-6 मारले. नंतर 7वा हा योग मायेने नेला आणि 8वा भगवंताचा अवतार झाला. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग ते 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली महाराज. दादा एवढं बुकड पोरग असतं का दादा, हो की नाही. आईला लाज वाटायला नाही, बाबा तुला मला बालपणाचं तुझं सुख घ्यायचे, हो की नाही. तू लहान झाले. मग त्यांना टोपलीमध्ये घेतलं आणि पुढे घेऊन जायला सांगितलं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला
मदने गोकुळाला मदने गोकुळाला आनंदाच्या घराला घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला माया मदने देवी मध्ये माया उपदली देवी मध्ये आनंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला हाती कमलापती घेतल्याच्या नंतर बेड्या सुटल्या गेल्या महाराज. तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले. पायाची बंधने तुटली गेली. मजल दर मजल गंगामाईच्या काठावर आले. गंगामाई दुतडी भरून वाहती आहे महाराज. तिला सुद्धा वाटलं की भगवंताचं आपल्याला दर्शन व्हावं. पायाचं अंगठा बाहेर काढला. गंगामाईला दर्शन दिलं. पुढे गोकुळात गेले. भगवंताला ठुलं. योगमाईला घेतलं. घेऊन आले. पुन्हा बंधने पडली. कंसाला कळलं. ते आले धावत. आता शेवटचाच राहिला हो की नाही. पायाला धरलं. गरगर फिरवलं. तुझ्या लागी वधी लागी वधे तुझ्या लागी वधी लागी वधे उपजला मजाधे उपजला मजाधे उपजला मजाधी उपजला मजाधी उपजला मजाधी तुझ्या लागी वधे उपजला मजाधी उपजला मजाधे उपजला मजाधे तुझला गिवधी उपजला मजाधी उपजला मजाधे उपजला मजाधी. बाया माणसाला काय मारतो. तुला जो मारणारा आहे ना तो माझ्या अगोदर जन्माला आलाय. पा कुठं येतो पा. ती योगमाई ने सांगितलं. थरकाप सुटला हो की नाही. नंतर त्यांनी दरबार बोलवला. दरबारामध्ये पैन ठेवली की या बालकाचा कोण शोध घेईन. पुतना राक्षसीन त्याच्या कामाकरता पाठवली हो की नाही. गोकुळामध्ये आले. पण मारायचं कसं. त्याला ओळखायचा कस काय. जे एवढ्या 8 दिवसामध्ये महिन्यामध्ये जे लहान लहान बालकं आहेत त्यांना मारायचं असा तिने निर्णय घेतला. दूध स्तनपान करायचं. दूध पाजायचे. बालकांना मारायचा असा निर्णय घेतल्याच्या नंतर ओझ कृष्णाच्या जवळ आली हो की नाही. तिने यशोदेने सांगितलं मी फार 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 मावशीची मावशी मावशीची मावशी मावशीची मावशी मावशीची मावशी मावशी गावडी मावशी मी आहे. मग तिला ओळख. आता जिथे आनंद आहे ना तिथं नाते संबंध सांगितले की जवळ. मित्राचा मित्र नाही सांगत. मावशीची मावशी सांगितलं म्हणजे रक्ताचं नातं आलं. मग तो कुठं आहे. जन्मलेला बालक कुठं आहे. दाखव मला. दाखवायचं. ते आताच स्नान घातली. झोपलेला आहे. आता पहिलंच गिऱ्हाईक म्हणल्यावर ते काय झोपणे करता आलते का भगवंत. नाही. रडायला लागले. घेतलं. स्तनपानाचं निमित्त केलं महाराज. पण तिचा सुद्धा अंत झाला महाराज हो की नाही. झाला. वेगवेगळ्या खोड्या करू लागले. आता मला खोड्या सांगण्याकरता माझा अभ्यास नाही. वेळ झाली. 11:15 होत आली. महाराजांनी 2 वेळा सांगितलेलं आहे. वेळ झाली. सदानंद गुरुवर्य सदानंद गुरुजी महाराज यांची फक्त एक लीला सांगतो आणि मी ह्या कीर्तनाला पूर्ण विराम देणार आहे. विठ्ठल त्याच्या खोड्या त्याच्या
राधेच्या लीलाला हो की नाही, शारदा देवी माता लिहायला बसवली, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली, तरी ते लीला आपण लिहू शकत नाही, त्याचे चरित्र लिहू शकत नाही. फक्त एकच लीला सांगतो. स्वानंद सदानंद गुरुजी महाराजांची, स्वानंद सुखनिवासी सदानंद महाराज हे सांगायचे, बाबा हे सांगायचे की अखंड लीला तुम्ही ऐकतात, पण भगवंताचं राधेवर जास्त प्रेम होतं महाराज. थोडंच सांगणार आहे पण नीट ऐका. भगवंताचं राधेवर जास्त प्रेम होतं, हो की नाही. भगवंतावर प्रेम करावं महाराज. भगवंताने हा नश्वर देह दिले, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. त्याच्यावर जर प्रेम केलं ना दादा हो, तो आपल्याला फुलामध्ये फुलासारखा जपतो, सांभाळ करतो की नाही. राधेचं किती प्रेम होतं महाराज. इतकं प्रेम होतं राधेचं. कडक उकळतं दूध राधेला पाजलं गेलं, फोड माझ्या भगवंताच्या तळव्याला आले महाराज. इतकं प्रेम असावं महाराज, हो की नाही. ज्यावेळेस विरह त्या गवळणीला राधेला इतका विरह झाला, इतक्या काकुलते, ते शेवटला ज्यावेळेस भगवंत अक्रूर महाराज त्यांना नेहायला येतात, तुझे कोणी धाडिले, काय गवळण, नुसती गवळण आटले तरी डोळ्यामध्ये पाणी येते. इतकं भावनात्मक गवळणींनी भगवंतावर आपल्याकडे प्रेम करण्याची पद्धत आहे महाराज. मी मांदळीला जातो, मी बाबांची वारी करतो, याच्या माग माझा काहीतरी फायदा आहे. निष्काम प्रेम आहे. निष्काम प्रेम फक्त गवळ्याच्या पोरांनी, ओके नाही, आणि गवळणीने विशेष करून राधेने प्रेम केलं. राधेचं अनुसंधान प्रेम पाहून राधेच्या सासूने तिला बंदिस्त खोलीमध्ये ठेवली. आता तुझा आणि त्या श्रीकृष्णाचा संबंध येणार नाही, कधीही संबंध येणार नाही, अशा बंदिस्त खोलीमध्ये राधेला ठेवलं गेलं महाराज. पण राधेचं इतकं आणि श्रीकृष्णाचं इतकं राधेवर प्रेम होतं की दादा, त्या राधेला त्याच्यातून सासूच्या बंधनातून बाहेर येता आलं नाही, पण माझ्या भगवंताला तिची बंधनं तोडावं लागली, भगवंताला लीला करावी लागली. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने आता कोणत्या निमित्तानं तिच्या सासूचा डोळा चुकून आणण्याची, राधा ही सासू होती का? सासूच होती ना, नव्हती. राधेची सासू कोण? विठला विठला विठला. राधेच्या सासूचा डोळा चुकून राधेची गाठ घेतली पाहिजे, हा त्यांचा निश्चय झाला. रूप कशाची, लीला कोणती करायची, तर कासाराचं रूप घेतलं. कासार बोलतो ना, कासार करतो बांगड्यावर होतो कासार, महिलांना जास्त. कासाराचं रूप घेतलं माझ्या भगवंताने. राधेची भेट होण्याकरता कासाराचं रूप घेतलं. बांगडीवाले बांगडीवाले. आता कासार बाबांना हे म्हणायची आवश्यकता नाही. महिला संक्रांतीचा सण, कोणचा सण आल्याच्या नंतर आपोआप त्यांच्या दुकानावर जातात. पण भगवंताला बांगडीचा व्यवसाय करावा लागला महाराज. बांगडीवाले बांगडीवाले. आता हे भगवंत होता महाराज, परब्रह्म होतो महाराज, मुसलमान नव्हता महाराज. भगवंत साक्षात परब्रह्म होतं. ते बांगडी विकणारा हा परब्रह्म होतो महाराज. तिचं रूप, त्याच्या बांगड्या, त्याचे बांगड्याचे कलर, साडीचा कलर मॅचिंग, बांगडीची मॅचिंग, एक एक. आता ते गवळणी होत्या महाराज, गोकुळामधल्या गवळणी होत्या. 2-3 ठिकाणी बाया त्याच्याकडेच पाहायला लागल्या. बांगड्या ऐवजी त्याच्याकडेच मोहित करायला लागला. पण आता यांना काय बांगड्या भरायच्या नव्हत्या. भगवंताला कोणाला बांगडी भरायची होती? तिच्या सासूला, राधेच्या सासूला बांगडी भरायची होती, राधेला बांगडी भरायची होती. बांगडीवाले. आता हे महिला, गोकुळामधल्या महिला हाका मारायच्या, ए बांगडीवाले, ए बांगडीवाले, 11:15 वाजले. काय आता तो मला एवढं माहित नाही महाराज, जो गाळा असतो
त्याला वेगवेगळ्या गाळे लागतात. मावशीला वेगळा, ह्या मावशीला वेगळा, बसलेल्या वेगवेगळ्या गाळ्याच्या बांगड्या असतात. ज्यांना भरायच्याच नाही त्याचा गाळाच तयार केला नाही, त्याची साईजच तयार केली नाही भगवान. ते ज्याला भरायची त्याची साईज होती. विठला विठला राधेच्या घराजवळ भगवंत आले, बांगडीवाले. ज्याचा आवाज आता महाराजांचा आम्ही हे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत असताना माईकवर कुठेही महाराजांचा आवाज ऐकल्यानंतर जसा इंदोरीकरांचा आवाज ऐकला ना कळतं ना हे इंदोरीकरच महाराज बोलतात, तसं महाराजांचा ऐकला तसा आवाज राधेने ऐकला. भगवंत आले, आनंद झाला महाराज. कोण हे तिच्या सासूने ओळखलं नाही. बांगडीवाली आता ती सासू हिरून होती, ह्यो कोणतरी दुसराच असणार आहे. आतापर्यंत कोणी काय आपल्या गोकुळामध्ये कासरा आलेलंच नाही, पण ह्यो बाबा आलाय म्हणजे काहीतरी हेळक आहे, काहीतरी याच्यात गोई आहे. हटकून दारात समोरच उभा राहिला. जिथं बाया हाका मारित होत्या तिथं हा बाबा गेला नाही, पण हा जिथं थांबायचं तिथं थांबला. पण त्यांच्या डोक्यात नव्हतं ना आपल्याला बांगड्या भरायच्या म्हणून. राधेच्या सासूला माहित नव्हतं याच्याकडून आपल्याला बांगड्या भरायच्या म्हणून, पण ते तिथंच थांबला. एकदा आरोळी दिली, दोनदा आरोळी दिली, पण आता ती सासू न उठतात शेजारीने आली ना, ए रखमे बघ ना बांगडे, हा कासार पण बघ ना फारच सुंदर का बांगडे आहेत आणि कासार सुद्धा सुंदर आहे. नंदाचा नंदने पाहिला पाहिला, नंदाचा नंदने पाहिला पाहिला, नंदाचा नंदने पाहिला पाहिला, नंदाचा नंदने. पाहिला पाहिला, नंदाचा नंदने पाहिला पाहिला, नंदाचा नंदने पाहिला पाहिला, नंदाचा नंदने पाहिला पाहिला, नंदाचा नंदने. नंदाचा नंदने, नंदाचा नंदने. तुला रखमे तुझ्या हातात बांगड्या नाही. अगं हे पाहिलं का, हे कोपरापर्यंत हाताला फुल बांगड्या भरल्यात. अगं पण मी काल तुझ्या सोन्याचं दोन दुधाने हात पाहिले, 2च बांगड्या राहिल्या होत्या राधेच्या. आता माफी मागून बोलतो, मला तसं बोलायचं नाही, पण पहिल्या तुमच्या मंडळीने म्हणजे माझ्या आई साहेबांनी यांनी जो मार खाल्लाय ना ते आमच्या सारख्या नमुन्यामध्ये ताकद नाही. त्या आई साहेबांनी लय मार खाल्लाय मला. नवऱ्यांचे ह्या वयाच्या ज्या मातोश्री आहेत ना, यांनी नवऱ्यांचे इतके मार खाल्लेत महाराज, पण नांदूनच दाखवले विठ्ठल विठ्ठल. अगं रखमे, काल तुझी सून याच्या पानावथ्याव धुयाला आलती, 2च बांगड्या आहेत ग. तिला भर, मी पैसे देते पण भर. आता ह्यो म्हणू शकत नाही ना मी भराय जातो, तुझ्या सोन्याच्या हातात बांगड्या नाही, पण ती लीला आहे, भगवंताची लीला आहे. अगर रखमे भर, मी पैसे देते, पण त्या राधीच्या हातात 2 तरी त्या तर फुटायत, पिचक्याच झाले. ते काय पिचक्याच म्हणतात, पिचक्याच झाले ते, आज नाही भोद्या फुटणारे. भर मी पैसे देते. त्याला निमित्त भेटलं, भगवंताला समाधान वाटलं. पण ती कुठे आता शेजारणीला ती सांगू शकते का मी तिला रांबून ठेवल्या घरामध्ये, कोंडून ठेवल्या, राधेला घरामध्ये कोंडून ठेवल्या. हे सासू कोणते हे सासू सांगू शकत नाही. आणि तिला पण माहित होतं हिला नवऱ्याकडून माझ्या लेकाकडून मरणाची कुटली, त्या कुटण्यामध्ये तिच्या हातातल्या बांगड्या फुटल्यात. हे सासूला रखमेला चांगलं माहित होतं. हा तिने उल्लेख नाही केला. मग जा बाय, मी माझ्याजवळ आहे पैसे, मी देते, पण तू जा. तिला का काढून देत होती? जर हिने तिच्या सोनाची अवस्था बघितली कुणी त्या गंगीने, तर गंगी अख्ख्या गावात मारीन ना, राधेला हाणलं, राधेला आणलं, राधेला आणलं. कासार मामाला विनंती केली की आमच्या सुनबाईच्या पण तुमच्या पाया पडते बरं का. भगवंताची लीला ही आहे. माझ्या भक्ताचा कोणी हा द्वेष करीत असन, मत्सर करीत असन ना, भगवंताला शरण जावं लागतं. भगवंताकडं त्या राधेच्या सासूने विनंती केली की तुम्ही जाऊन खोलीमध्ये जाऊन तिच्या बांगड्या भरा. महाराज गेले, भगवंत गेले, खोलीमध्ये गेले आणि भगवंताने राधेला बांगड्या भरल्या नाही महाराज.
प्रेमाची मिठी दिली दादा. होय, हे प्रेम आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भगवंताच्या खोड्या वाढल्या महाराज, भगवंताच्या खोड्या वाढल्या. मुलं वायफाट वागायला लागल्याच्या नंतर याचं नीटनीटकं हे शाळेत जावा, हे काय करावा. भगवंत शाळा म्हणजे पहिली गुरं चारण्याला गुरं चारायला न्यायची ही शेळींची शाळा. सगळ्यांनी गोधणी सोडली, रानामध्ये वनामध्ये ते घेऊन गेले आणि खेळून विट्टी दांडू खेळ वगैरे खेळले. आता भुका लागल्या, 12 वाजल्याना गेला, काही येत नाही. चाललं 11:15 होत आले तरी अजून उरके ना. आता काय खेळावयाचे सुख, खंडीभार पोटी भूक पोटी भूक, काय खेळावयाचे सुख. आता अनाथ शिदोऱ्या म्हणले, शिदोऱ्या आणल्या, त्या एकत्र केल्या. त्या एकत्र केल्याच्या नंतर ते सवंगडी आपले सर्व सवंगडी एकत्र कमलाकार पद्धतीने उभे केले आणि भगवंत हातामध्ये प्रसाद घेऊन सगळ्यांना वाटतात. पुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम.